बसा घरात दारू डोसत. तिकडे तुमच्या बायकोची कोणी इज्जत घेईल तरी तुम्हाला चालव. काय झालं तुले? सांगतो का काय झालं? मी शौचालयात गेली होती. तो गीतीचा नवरा बया मांग मांग आला. च्या मारी थांब. दस पडतो त्याचा आज. काय झालं रे? वहिनी का लढती? हो साविल्या माझ्या बायकोच्या मागे मागे आलं म्हणे. चल असं झालं माणूस टाकतो. चल आपण सरपंचाकडे जाऊ. सरपंच मला न्याय पाहिजे. काय झालं पोरी? सरपंच जेव्हा माझी बायको स्वच्छालयाला गेली तेव्हा हा विल्या तिच्या मागे गेला. सरपंच आम्हा गरीबाला तुम्हीच न्याय द्या. आम्हाला काही आबरू आहे की नाही? का रे विलास, सदा काय म्हणते ते खरं आहे का? अहो सरपंच, मा वावराचा रस्ता गावच्या आगंदरीपासून जातो. सगळं गावाला माहित आहे. सरपंच मलबी बायको आहे आणि सदाची बायको ही तर मा बहिणीसारखी. मायावर असं आळ नको घेऊ. नाही सरपंच, हा माझ्या मागे मागे आला. गावकरी मंडळी, तुमचं काय मत आहे? सरपंच तुम्हीच न्याय करा. आता तुम्ही केलेलं न्याय योग्यच असेल अशी आम्हाला खात्री आहे. जर न्यायच करायचा असेल तर मी दोषी मानतो सदाला. सरपंच यात सध्याचा काय संबंध आहे? सरपंच हा पक्षपात आहे, पक्षपात. वा सरपंच वा. तुमचा जर हाच निर्णय असेल तर लेखी बाई काही मायाच घरात नाही, त्याच्या घरात बी आहे. आणि चूक या बेवड्याकडून बी होऊ शकते. असं नाही होऊ शकत. का होऊ शकत नाही? घरची अब्रू रस्त्यावर नाही आली पाहिजे म्हणून विलासनं अगोदरच करून ठेवलंय. काय करून ठेवलंय? शौचालय. चुकलं सरपंच, तुम्ही आमचे कान उघडले. आता उशीर नाही. आता सर्वात पहिले शौचालय आणि मग सगळं काही. आता नाही रोगराईचा भय. घरोघरी बांधा शौचालय.